हॅलो एव्हरीवन, गीताच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी अगदी सोप्या पद्धतीने तूप कसं बनवायचं ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर 15 दिवस साठवलेली जी साय आहे ते मी फ्रीजच्या बाहेर 15 मिनिटं ठेवलेली होती सॉफ्ट होण्यासाठी। ते जे साय आहे हे एका कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि साय मेल्ट होईपर्यंत आपल्याला फिरून घ्यायची आहे। मी हे लोणी न काढता तूप बनवायचं कसं ते शेअर करत आहे तुमच्यासोबत। फक्त साय साठवलेलं घ्यायचं आणि पातेल्यामध्ये टाकून मेल्ट करून घ्यायचं। 10 ते 15 मिनिटं मध्यम आचेवरती तुम्हाला असंच फिरवत राहायचे आहे। हे जे साय आहे ते लालसर होईपर्यंत तुम्हाला असंच फिरवत राहायचं आहे। व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघाल तर तुम्हाला समजेल की तूप कसं बनते फक्त साय टाकून। इथे बघा मेल्ट झाली आहे पूर्णपणे साय आणि उकळत आहे। मध्यम आचेवरती असंच तुम्ही ह्याला उकळून घ्यायची आहे तुपाचं टेक्स्चर येईपर्यंत आणि साय लालसर होईपर्यंत। ते बघा साय लालसर झालेली आहे। असंच आणखीन तुम्ही फिरवत राहायचं आहे ह्याला। ह्याच्या अगोदर मी मिक्सरमध्ये लोणी काढून तूप बनवलेली रेसिपी शेअर केलेली आहे। आता मी हे लोणी न काढता तूप कसं बनवते ते तुमच्यासोबत शेअर करत आहे। इथे बघा साय लालसर झालेली आहे, तुपाचं टेक्स्चर पण आलेली आहे। इथे बघा तूप बनवून रेडी झालेली आहे। आता हे तुम्ही गॅसचा फ्लेम बंद पण करू शकता। लालसर झाल्यानंतर गॅसचा फ्लेम बंद करून तूप गाळून घेऊ शकता तुम्ही। आणि जे राहिलेलं आहे साय जे लालसर झालेली आहे ते तुम्ही त्यामध्ये साखर टाकून भाकरी किंवा चपातीसोबत खाल तर खूपच छान लागतं। जर हे व्हिडिओ आवडलं तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।